विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 6वी इंग्रजीमधील 2.3 अँड इनविजिबल बेंच म्हणजे एक अदृश्य बाकडा या पाठाचा स्वाध्याय या व्हिडिओमध्ये आपण सोडवणार आहोत. चला तर मग सुरू करूया. 1 आहे इनॅक्ट द स्किट. आपल्याला ही जी प्रहसन किंवा नाटिका दिलेली आहे तिचा आपल्याला अभिनय करायचा आहे. हा प्रश्न तुम्हाला प्रॅक्टिकली करावा लागेल. यामधील वेगवेगळी पात्र तुम्ही बनवू शकता आणि प्रत्यक्ष ही नाटिका आपल्याला इथे करून दाखवायची आहे. यानंतर सेकंड क्वेश्चन आहे कॅन यू थिंक ऑफ अदर इमॅजिनरी ॲक्शन्स टू यूज इन धिस स्किट. यामध्ये जशा बेंचच्या संबंधित इमॅजिनरी ॲक्शन्स आहेत, काल्पनिक काही कृती आहेत, तशा प्रकारच्या काही काल्पनिक कृती तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता का. डिस्कस देम इन ग्रुप ऑफ 5. 5 जणांच्या ग्रुपमध्ये आपल्याला यावर विचार करायचा आहे. अशाच प्रकारची ऍक्टिव्हिटी, अशाच प्रकारची कृती आपण काही ऍड करू शकतो का. मेक अ लिस्ट अबाउट 5 सच ऍक्शन्स इन ग्रुप. आपल्या गटामध्ये 5 नवीन ऍक्शन आपल्याला शोधून त्यांची यादी करायची आहे. देन एक्सटेंड द स्किट और राईट अ न्यू स्किट युजिंग दोज ऍक्शन्स. त्यानंतर आपण जे ऍक्शन्स निवडले आहेत त्यातून हे स्किट पुढे वाढवायचं आहे, संवाद पुढे वाढवायचे आहेत किंवा नवीन संवाद, नवीन स्किट आपण तयार करायचं आहे. अशा प्रकारे हा सुद्धा एक कृतीयुक्त प्रश्न आहे. पाठामध्ये जसे मुलं ऍक्शन करत आहेत तशाच प्रकारचे ऍक्शन आपण इमॅजिन करून पुढे वाढवायचे आहेत. क्वेश्चन 3 आहे यूज द फॉलोइंग आयडियाज टू आन्सर द क्वेश्चन व्हॉट आर यू डुईंग. तू काय करत आहेस हा एक प्रश्न आहे आणि या प्रश्नावर आपल्याला खाली काही शब्द दिलेले आहेत. त्या शब्दांच्या आधारे आपल्याला वाक्य तयार करायचे आहेत, उत्तर तयार करायचे आहेत. तर पहिला त्यांनी दिलेला आहे इनविजिबल पेन. आता इनविजिबल पेन घेऊन आपण काय करत आहोत याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. आपल्याला प्रश्न विचारलेला आहे व्हॉट आर यू डुईंग, तू काय करत आहे. तर आपण याचं उत्तर लिहिलेलं आहे आय एम रायटिंग विथ अन इनविजिबल पेन. मी एका अदृश्य पेनाने लिहित आहे, हे आपलं उत्तर येईल. त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे इनविजिबल ट्री. अदृश्य झाड आहे, त्या झाडाविषयी आता आपल्याला वाक्य तयार करायचं आहे. आय एम स्टँडिंग नियर अन इनविजिबल ट्री. मी एका अदृश्य झाडाच्या जवळ उभा आहे. इनविजिबल शूज. अदृश्य आपले बूट आहेत, त्याविषयी आपल्याला वाक्य तयार करायचं आहे. आय एम अनबॉक्सिंग माय इनविजिबल शूज. आपल्याला नवीन शूज मिळालेले आहेत आणि आपण ते बॉक्समधून बाहेर काढत आहोत. इनविजिबल नीडल अँड थ्रेड. अदृश्य सुई आणि दोरा घेऊन आपण काय करत आहोत ते लिहायचं आहे. आय एम वर्किंग विथ अन इनविजिबल नीडल अँड थ्रेड. मी अदृश्य दोरा आणि सुई घेऊन काम करत आहे, असं आपण वाक्य बनवलेलं आहे. इनविजिबल पेपर. अदृश्य कागद. आय एम रायटिंग ऑन अन इनविजिबल पेपर. एका अदृश्य कागदावर मी लिहित आहे. इनविजिबल अम्ब्रेला. अदृश्य छत्री. आय एम स्टँडिंग अंडर अन इनविजिबल अम्ब्रेला. मी अदृश्य छत्रीच्या खाली उभे आहे. अशा पद्धतीने इनविजिबल वस्तू घेऊन त्याविषयीचं वाक्य आपल्याला लिहायचं आहे. इथे आपण पुस्तकामध्ये आपल्याला बऱ्याच वस्तू दिलेल्या आहेत, त्यातील काही वस्तूंची वाक्य आपण बनवलेली आहेत आणि काही वस्तू तुमच्या सरावासाठी तुम्ही सोडलेल्या आहेत, त्याची वाक्य तुम्ही बनवायची आहेत. यानंतर आपल्याला ऍक्टिव्हिटी आहे जॉईन द पीसेस टू मेक ॲटलिस्ट 10 मिनिंगफुल सेंटेन्सेस. आपल्याला खाली 3 तुकडे दिलेले आहेत पुस्तकामध्ये चित्रात. त्याच्यामध्ये पहिल्या तुकड्यांवर सगळीकडे कर्ता दिलेला आहे, मध्ये क्रियापद आहे आणि पुढच्या बाजूला उरलेलं वाक्य आहे. आपल्याला ते तिन्ही तुकडे जोडून जास्तीत जास्त वाक्य बनवायची आहेत. कमीत कमी 10 तरी वाक्य तयार व्हायला पाहिजेत. आणि ज्या ठिकाणी आपण हू वापरणार आहोत हा प्रश्नार्थक शब्द असल्यामुळे त्याच्या शेवटी आपल्याला प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. रिमेंबर टू यूज अ क्वेश्चन मार्क इफ यू बिगिन युअर सेंटेन्स विथ द हू. हूने जर आपलं वाक्य सुरू होत असेल तर तिथे आपल्याला प्रश्नचिन्ह द्यायचे आहे. आपण वाक्य बनवलेले आहेत. पहिलं वाक्य येईल आय एम इन स्टँडर्ड 6. दुसरं येईल हू विल हेल्प अस. इथे प्रश्न आहे, आपण प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. ही इज व्हेरी फ्रेंडली. फोर्थ आहे वी आर हर क्लासमेट्स. फिफ्थ आहे दे वर सिंगिंग. सिक्स्थ आहे शी वॉज आवर टीचर. सेवन्थ आहे आय वॉन्ट युअर पिक्चर्स. एट्थ आहे यू वेअर हर क्लासमेट्स. नाईन्थ आहे हू वेअर व्हेरी फ्रेंडली. या ठिकाणी हू वापरलेला आहे, आपण प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. आणि 10th आहे शी इज सिंगिंग. अशा प्रकारे आपण 10 वाक्य बनवलेली आहेत. आणखी यापेक्षा जास्त सुद्धा वाक्य तयार होऊ शकतात.
तर या ठिकाणी आपला पाठावरील पॉइंटर्स पूर्ण होत आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे आपण लिहिलेली आहे. काही प्रश्नांची उत्तरे कृतीयुक्त आहे, तिथे नक्कीच तुम्ही तुमच्या मनाने उत्तरे लिहिण्याचा प्रयत्न करा आणि हा पॉइंटर्स आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात लिहून काढा. या ठिकाणी आपला आजचा व्हिडिओ पूर्ण होत आहे. धन्यवाद.